सावली एकनाथ भागवत, विठ्ठलाची निस्सिम भक्त, दिलेला शब्द पाळणारी, प्राण गेला तरी 72, पण दिलेलं वचन पाळणारी, जबाबदारीने राहणारी, घराची काळजी घेणारी, तुमची गुणी लेक सावली एकनाथ भागवत. कुठे आहे? भैरवीबाई. ए गाप, एकदम गाप. आता फक्त मी जे विचारेल त्याचं खरं खरं उत्तर द्यायचं. सावली अशी अचानक निघून गेली का? असं कोणाला न सांगता? उगाच काहीतरी कारण नक्की असेल ना? की आता मेंढळींसारखं घराणं मिळालंय म्हटल्यावर त्या भैरवी वजेची काही गरज उरली नाही तुम्हाला, नाही ना? खरं खरं सांगा, माझ्यापासून पिच्छा सोडून घेण्याकरता तुम्हीच गायब केलंय ना तिला? नाही असूच शकतं असं, नाहीतर अचानक अशी चालती बोलती समजूतदार समजून उमजून वागणारी मुलगी गायब कशी होईल? आवाज तुम्ही माहित नव्हतो. आवाज तुम्ही काळजी वाटतो तिची. ते तुमच्या स्वार्थासाठी. कळतं मला सगळं. अरे मतलबी आहात तुम्ही लोक. आताही तुम्ही फक्त तुमच्याच स्वार्थाचा विचार करताय. तुम्हाला काय माझी काळजी आहे? बंद करायला नाटक. एक लक्षात ठेवायचं आणि चांगलंच लक्षात ठेवायचं बरं का. या भैरवीने तुम्हाला तेव्हा घास भरवलाय जेव्हा तुमच्या घरात भाकरी सुद्धा नव्हती. रस्त्यावर आलेलं होतं तुमचं कुटुंब आणि तुमचा तो सतत फडफडणारा वंशाचा दिवा आहे ना, तो कधीच विझला असता. तुम्हाला काय वाटलं तुम्ही सावलीला असं लपवून ठेवाल, माझ्या ताराचं करिअर बर्बाद कराल आणि मी गप गुमान बघत राहील? जास्त अति केला ना तुम्ही. जेवढं मला कळतंय ना पोरी, तेवढ्यावरनं तुझी भाकर इट्टाने माझ्या झोपडीत लिवल्या. किती दिवस ते नाही माहित, ते मला जाणून बी घ्यायचं नाही. तुझी जी काही कहाणी असेल ती आम्हाला नाही सांगितलीस तरी आमची काय बी हरकत नाही पुरी. पण मी एक गोष्ट सांगते तुला, तुझ्या चेहऱ्यावर का ना एक तेज आहे बाळा. असं वाटतं का तू त्या इट्टलाची सावलीच आहेस जणू. तुझ्या गळ्यामध्ये कापीवाणी गोडवा आहे. आपल्या समद्यांना इट्टलांनी काही ना काहीतरी हेतू ठेवून जन्माला घातलंय. तू अशी अंधारात नाव गाव न सांगता राहिलीस तर तुझ्या उद्देशापासून लांब राहशील बाळा. तुझ्या जन्मामागं बी काहीतरी हेतू असेलच ना ग. तेव्हा तू तुझं हे कार्य इट्टलाच्या साक्षीनं सुरू ठेव. हे पोरी, अगं का ग असं डोळ्यात पाणी? हा ये इकडे ये. काय झालं बाळा? खरंच विठ्ठलाची सावली आहे. अरे तुझ्या सावलीत हिनं श्वास घेतलाय र, म्हणून हिचं नाव असल सावली.
साक्षात सरस्वती आहे तुझ्या लेकीच्या गळ्यात. मी एकनाथ भागवत या करारनाम्याद्वारे लिहून देतो की आजपासून माझी मुलगी म्हणजेच सावली एकनाथ भागवत हिच्या आवाजाचे सर्व हक्क मी भैरवी वझे यांच्याकडे सुपूर्द करत आहे. या पेपरवर सह्या हव्या होता. नाही 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 रिलॅक्स रिलॅक्स. सारंग एक सल्ला देऊ का भाऊ म्हणून? बोल ना. सारंग, सावली आणि अस्मी या दोघांमध्ये बरोबर कोण चूक कोण हे इतक्या सहज कळणार नाहीये. सावली इथे नाहीये आणि अस्मी तिने सगळं सत्य तुला सगळं समोरासमोर सांगितलं. नाही म्हणजे तू इन्क्वायरी केलीच असेल ना. पण एक सांगू का, एक निर्णय घे आणि जेवढ्या लवकर होईल ना तेवढ्या लवकर या सगळ्यातून बाहेर पड. सारंग, ही जी काय मधली स्टेज असते ना, कन्फ्युजिंग स्टेज, ही फार घातक असते. तू आईला ओळखतोस, तिला तिच्या मुलांचं वाईट झालेलं कधीही आवडणार नाहीच आहे. मॉमनी 2 दिवसाचा वेळ दिलाय ना तुला, म्हणजे तिने काहीतरी ठरवलं असेल